अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी जोरदार पावसाला सुरुवात झाली। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना, काजना, कोहडा, जडेश्वर, सुकडीगुरव, हिरवा मुरादे, पापड या गावांमध्ये 300 हेक्टरच्या वर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले। या पावसामुळे शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे अक्षरशः वाहून गेले। शेतातील स्प्रिंकलर सुद्धा वाहून गेले। रवींद्र मुंदे यांच्या शेतातील विहीर पूर्णपणे खचली। शेताच्या बाजूला असलेली मिक्सर मशीन सुद्धा या पावसात अक्षरशः वाहून गेली। आमच्या इथे राजना, काजना, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती भरपूर पाऊस झाला आहे। त्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला कसं संकट आलेलं आहे। पहिले शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेतीची पेरणी केली आणि इकडून तिकडून पाऊस आला नाही आणि पाऊस आला तर पूर्ण शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान करून टाकलं आहे। एवढं नुकसान झालं आहे की कोणाच्या विहिरी बुजल्या तर कोणाचं पूर्ण शेत खरडून गेले। आता एक शेतकरी एवढा चिंतित आहे। आमची एक विनंती आहे की तातडीनं तहसीलदार साहेबांनी पटवाऱ्यांना आदेश देऊन प्रत्येक शेताचा पंचनामा करून कलेक्टर साहेबांनी ते आदेश कलेक्टर साहेबांकडे पाठवून प्रत्येक शेतकऱ्याला तातडीनं मदत द्यावी। यामुळे या 5 गावातील शेतकरी मात्र सध्या चिंतित आहेत। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।